प्रत्येक मतदाराने मतदानाला जाण्याआधी आपण ज्याला मतदान करणार आहोत त्याचं चारित्र्य नेमकं कसं आहे हे आपण तपासलं पाहिजे. त्या संदर्भात माहिती घेतली पाहिजे. त्याला आपण मतदान करणार आहोत त्या व्यक्तीने याच्या आधी नेमकं काय केलंय याचीही माहिती घेतली पाहिजे. तो भ्रष्टाचारी आहे का, त्याने आधी भ्रष्टाचार केलेला आहे का, त्याचा विकासाचा दृष्टिकोन नेमका कसा आहे, त्याच्या अवतीभोवती नेमकी कोणती लोक आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, या सर्व गोष्टींची माहिती घेऊन मगच मतदान केलं पाहिजे. काय होतंय की आपण भ्रष्टाचारी, व्याभिचारी, नशेबाज अशी माणसं निवडून देतो. 5 वर्ष त्याचे गंभीर परिणाम हे पूर्ण मतदारसंघाला भोगावे लागतात. आणि या माणसांना सतत निवडून येत असल्यानं एक वेगळा अहंकार असतो की आपण काहीही केलं नाही तरीही शेवटच्या दिवशी आपण पैसे दिले की ही लोक वेड्यासारखी आपल्याला मतदान करतात. त्याच्यामुळे ती पूर्ण लक्ष त्यांचं हे पैसे कमावण्याकडे लागतं. विकास राहतो बाजूलाच. आणि मग हे त्यांचे छंद जोपासतात, ऐयाशी करतात, मोज मजा करतात आणि 5 वर्ष आपल्या विकासाची ही मोफत घालवतात. आणि म्हणूनच यावेळेस मतदान करताना प्रत्येक मतदाराने विचार केला पाहिजे की ही लोक एवढा पैसा वाटतात, हा पैसा कशासाठी वाटतात, 5 वर्ष यांनी नेमकं काय काम केलं, यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून, या सर्व बाबींचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि भ्रष्टाचारी, व्याभिचारी आणि नशेबाज माणसं ही निवडणूक कशी निवडून येणार आहे याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे.